नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. तर मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक 2024 रंगात आलेली आहे. आरोप प्रत्यारोप याचा धुराळा उडालेला आहे. अर्थातच प्रत्येक उमेदवाराची स्पर्धा आहे जिंकण्यासाठी. परंतु या निवडणुकीला एवढं महत्व येण्याचं कारण आहे कारण या निवडणुकीला पार्श्वभूमी आहे ती म्हणजे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला असताना जरांगे फॅक्टरचा मोठा फटका महायुतीला बसला आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये काय होईल याची उत्सुकता अवघ्या महाराष्ट्राला आहे. अर्थातच ज्या प्रश्नामुळे ही निवडणूक एवढी रंगतदार बनली तो मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रश्न. आता या मराठा आरक्षण आंदोलनामध्ये सगळ्यात मोठा व्हिलन जर कोण ठरला असेल तर ते म्हणजे छगन भुजबळ. मराठा विरोधी असलेला व्यक्ती, मराठ्यांच्या आरक्षणाचा मारेकरी, मराठ्यांचा व्हिलन म्हणजे छगन भुजबळ. अर्थातच मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व होतं त्यांनी भुजबळांवर वारंवार वेगवेगळ्या सभेंमधून वेगवेगळ्या वक्तव्यांमधून भुजबळांना टार्गेट केलं आणि छगन भुजबळांनी देखील खुद्द वडीगोद्रीमध्ये असेल, अंबडमध्ये असेल, ओबीसींचे वेगवेगळे मेळावे घेत, ओबीसींच्या सभा घेत मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केलं. अक्षरशः सासऱ्याचा खाणारा इथपर्यंत भुजबळांनी जरांगे पाटलांवरती टीका केली. एकूणच काय तर जरांगे विरुद्ध भुजबळ आणि या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये आलेला मराठा विरुद्ध ओबीसी वाद हा अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. परंतु अशी पार्श्वभूमी असताना मराठा आरक्षणाचे अभ्यासक, मराठा आरक्षणाची भूमिका तळमळीने वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती मांडणारे बाळासाहेब सराटे सर, तर सराटे सरांनी 9 नोव्हेंबर रोजी छगन भुजबळांची भेट घेतली. नेमकं मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जो सगळ्यात मोठा व्हिलन ठरला त्याला मराठा अभ्यासकाने भेटावं का? जर ही भेट झाली असेल तर ती का झाली असेल असे सगळे प्रश्न आपल्याला पडलेले असतील. नेमकं हेच आपल्याला सगळं जाणून घ्यायचंय. तर सुरू करूया. सर नमस्कार. जय शिवराय. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा व्हिलन म्हणजे छगन भुजबळ आणि त्यांची आपण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती भेट घेतलेली आहे. या भेटी मागचं गुपित काय आणि या भेटीतून नेमकं काय साध्य होणार आहे? खरं म्हणजे साध्य काय होणार आहे हे तर काळ ठरवेल. मी प्रयत्न कशासाठी केला, मी कशासाठी भेटलो याची उत्तरं मी देऊ शकतो. भुजबळ काय करणार आहे तो शेवटी त्यांचा विषय आहे. पण हे सुद्धा मी स्वतःहून सांगतोय. म्हणजे मी भुजबळांना भेटलो, काय चर्चा झाली, मी जे सामाजिक काम करतो ते समाजासमोर ठेवायची माझी सवय आहे आणि मला माझं जे सांगणं आहे ते सांगण्यामध्ये मला कोणताही हिचकिचाहट नाही. म्हणजे मला कुठलाही असं संदेह नाही की मी हे सांगावं का न सांगावं. कारण मी जेव्हा भेटायला गेलो त्याच दिवशी हे ठरलेलं होतं की आपल्याला समाजासमोर सांगायचे. त्याची वेळ योग्य कोणती वगैरे हे आज आपण बोलतो एवढाच विषय. दरम्यान मी त्याच्याबद्दलची माहिती जे मला ज्येष्ठ मंडळी वाटतात समाजातले, ते मराठा जातीतले असतील किंवा अन्यही असतील, त्यांच्याशी मी या विषयात चर्चा केली. जाण्यापूर्वी पण केली आणि आल्यानंतर पण केलेली आहे. त्यामुळे असं काही नाही की मी आलो न गप बसलो ना आता सांगतोय. मी ज्यांच्याशी जाण्यापूर्वी चर्चा केली आणि आल्यानंतर चर्चा केली असे निदान 100 लोक असतील ज्यांना सामाजिक कामाचा किंवा अभ्यास आहे किंवा जाणीव आहे. तर मला असं म्हणण्यात आलेलं आहे की तुम्ही चांगलं एक पाऊल उचललंय म्हणून. हा एक मुद्दा. दुसरी गोष्ट अशी की मी कोण आहे, मी असं का केलं हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. एक तर मी स्वतःचा नोकरी करून उरलेल्या वेळात शेती करून स्वतःच्या कुटुंब चालवणारा एक सामान्य माणूस आहे, सामान्य मराठा घटक आहे आणि मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. मला काही कोणाच्या पाकिटाची किंवा कोणाच्या मिंदेपणाची किंवा कोणाच्या दलाली करायची मला काही गरज नाही आहे. दुसरी गोष्ट, मला उपभोगाची काही लालसा नाही आहे. मला लोकांनी येऊन भेटावं, मग मी व्यासपीठावरून त्यांच्याशी बोलावं असं काही माझ्या आयुष्यात मला कधी वाटलं नाही. किंबहुना मला अशी एक संधी आली होती 18-19 मध्ये नेता होण्याची. मी संयमाने मराठ्यांचा नेता न होता मराठा समाजाच्या अभ्यासात
आणि सामूहिक नेतृत्व विकासात काम करावं असं मी ठरवून काम करतोय. कारण मराठा समाजाची संख्या एवढी प्रचंड आहे की 1-2% लोकांना जरी आपण जवळ करू शकलो तरी नेतृत्व फार मोठं झाल्यासारखं वाटतं आणि एक आभास निर्माण होतो की 6 कोटी लोक माझ्या मागे जसे काही दावणीला बांधलेले आहेत. तसा काही माझा स्वभाव नाही. माझ्या कुटुंब चालवण्यासाठी जे काय कष्ट करावे लागतात ते करणारा मी कार्यकर्ता आहे, माणूस आहे. दुसरी गोष्ट, मी माझ्याकडे नसलेली शेती नव्हती वाटेची, तर मी स्वतः शेती घेऊन शेती करणारा एक सामान्य शेतकरी व्यक्ती आहे. त्यामुळे मराठा समाज काय आहे, मराठा समाजाचे प्रश्न काय आहे, महाराष्ट्रातला समाज काय आहे, सामाजिक ऐक्य म्हणजे काय, आपण विधायक काम कसं केलं पाहिजे, आंदोलन कुठे थांबणं आवश्यक होतं, कुठपर्यंत ताणणं सोयीचं नाहीये, या सगळ्या गोष्टीचा साकल्याने विचार करणारा एक मी कार्यकर्ता आहे. एक तर 1984 पासून मी चळवळीमध्ये काम करतो. मी अनेक पब्लिक मुवमेंटमध्ये काम केलेलं आहे. एक ऑर्गनायझेशनल ट्रेनिंग घेतलेला प्रशिक्षित कार्यकर्ता आहे आणि त्यात पुन्हा अभ्यास करणारा, सामाजिक अभ्यास करणारा, माणसं वाचणारा, माणसांमध्ये राहणारा एक प्राध्यापकही आहे. आर्थिक प्रश्नाची जाण असणारा, जातीय समस्येची जाण असणारा, सामाजिक रिलेशन्स जे असतात, सामाजिक संबंधाची जाण असणारा, माहीत करून घेणारा मी एक अभ्यासक आहे. त्यामुळे मी भेटलो तर त्याला काहीतरी मतलब आहे हे समाजाने पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे. म्हणजे मी भेटलो म्हणजे काहीतरी वाईट हेतू असेल असा विचार करण्याऐवजी थोडंसं सत्याच्या बाजूने आपण बघितलं पाहिजे. आणि त्या दृष्टीने माझ्यासमोर त्या दिवशी तात्कालिक एक कारण घडलं आणि ते कारण असं होतं की नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार तालुक्यामध्ये लक्ष्मण हाकेंनी एक असा स्टंट केला. स्वतःच म्हणजे असं नाटक केलं की 100-150 लोक तोंड बांधून आले, काठ्या लाठ्या घेऊन आले आणि माझ्या गाडीवर हल्ला केला. त्याची कुठलीही क्लिप नाहीये, मीडियाने ती दाखवलेली नाहीये. आणि नंतर मागून काच फोडली, समोरून आलेल्या लोकांनी मागून दगड कसा मारला आणि मग हाके बरोबर शेकडोने तर तिथे जमाव होता ओबीसींचा, मग मागून दगड मारला कसं काय मराठ्यांनी. तर मुळामध्ये लक्ष्मण हाके या नवीन उदयाला आलेल्या एका ओबीसीच्या, तथाकथित ओबीसीच्या नेत्याला लवकर महाराष्ट्राचा ओबीसीचा चेहरा व्हायचे. आणि गेली 2-3-4 महिने आपण बघतोय की लक्ष्मण हाके हे मराठा समाजाचा सातत्याने पान उतारा करतात, मराठा नेत्यांबद्दल अतिशय खालच्या पातळीवरून बोलतात, जरांगे पाटलांबद्दल अतिशय खालच्या पातळीवरून बोलतात आणि मराठा समाजाच्या उमेदवारांना मत देऊ नका असं स्पष्टपणे जातीयवादी भाषणं करतात. आणि एवढंच नाही तर ओबीसी समूहाला चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करतात. गावकुसामध्ये अराजकता आणि सामाजिक विघटन कसं होईल याच्यात ते सातत्याने प्रयत्न करीत आहेत. ते कोण आहेत, काय आहेत मला माहिती आहे. त्यांनी कशी आयोगाला खोटी माहिती दिली, ते कसे म्हणतात मी डॉक्टरेट आहे, ते कसे म्हणतात मी इथं प्राध्यापक होतो, त्या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. मला व्यक्तिगत कोणाच्या याच्यात जायचं नाही, मी सामाजिक विचार करतो. त्या दिवशी पण पहिली त्याच्यावरती निषेध करणारे आणि त्याच्यावर कारवाई करा म्हणून मागणी करणारी पोस्ट मी केलेली आहे. म्हणजे हाकेंनी जे स्टंट केला त्याच्यावर मी NDTVवर त्याच दिवशी लाईव्ह प्रतिक्रिया दिली आणि पोस्ट टाकली. सगळ्या पत्रकारांना कळवलं की हा एकतर्फीच सगळा कार्यक्रम आहे, तुम्ही कसं म्हणतात त्यांच्यावर हल्ला झालाय म्हणून. तर मुद्दा असा आहे की ओबीसी बांधवांच्या बाजूने कोणाला भेटायला जायला पाहिजे आपण. जर मला कळतंय की बाबा ओबीसींना काही मला मेसेज द्यायचा आहे तर मी कोणाला भेटलं पाहिजे? हाकेंना भेटलं पाहिजे का, प्रकाश शेंडगेला भेटलं पाहिजे का, छगन भुजबळांना भेटलं पाहिजे का, फडणवीसांना भेटलं पाहिजे का, शरद पवारांना भेटलं पाहिजे? संवादावर माझा विश्वास आहे, कारण लोकशाहीत जगतोय आपण. तर्काच्या आधारे शास्त्रीय पद्धतीने आपण आपली भूमिका मांडू शकतो, कारण सबंध समाजाचे आपण घटक आहोत. नागरिक म्हणून आपलं पहिलं कर्तव्य आहे. तर छगन भुजबळ आजच्या घडीला ओबीसी समूहाचे एकमेव मोठे नेते आहेत. छगन भुजबळ राजकारणी, छगन भुजबळ मराठा विरोधक, छगन भुजबळ आरक्षणाला विरोध करणारे, ह्या त्यांच्या पदव्या आहेतच. पण ओबीसी समूहाचा
सर्वोच्च नेता म्हणून त्यांना मान्यता आहे की नाहीये? ओबीसीच्या प्लॅटफॉर्मवर काहीतरी चुकीचं घडतंय हे सांगायचं कोणाला? हे भुजबळांनाच सांगावं लागेल ना की बाबा हे ओबीसीच्या कडे जे चाललेलं आहे ते चुकीचं घडतंय, मराठा ओबीसी वाद हा चुकीच्या दिशेने चाललेला आहे. हे सांगायचं कोणाला आपण? हे भुजबळांना सांगावं लागेल ना. आहे कोण दुसरा त्यांच्याशिवाय? ते कशा आहेत, त्यांचं चारित्र्य काय आहे, त्यांची राजकीय पोच किती आहे, शक्ती किती आहे, हा मुद्दाच नाहीये तिथे. मुद्दा एकमेव आहे की ओबीसी समाज त्यांना मानतो की नाही मानतो सर्वोच्च नेता म्हणून. तर महाराष्ट्रात त्यांना सर्वोच्च नेता म्हणून ओबीसी समाज मानतो, हे सत्य गोष्ट आहे. मग ओबीसींच्या नावाने जे काही चुकीचं चाललेलं आहे ते बोलणार कोणाकडे जाऊन आपण? तर ते भुजबळांकडेच बोलायला लागेल ना. आपल्याकडे मराठा समाजासारखा सुसंस्कृत वैचारिक भूमिका असलेला असा समाज, पण संवादाची दारच बंद करून टाकायची, अशाने तर काम नाही होणार ना. हाकेंचा स्टंटला घेऊन भुजबळांकडे मी हे सांगायला गेलो होतो की आता तुम्ही एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. गेली अनेक दिवसाचा आंदोलनाचा जर आपण आढावा घेतला तर हे सरकारने वारंवार स्पष्ट केलेलं आहे, लिहून दिलेलं आहे. त्यांच्या विशेष मीटिंगमध्ये सगळ्यांची जी मीटिंग झाली होती सरकारने घेतली होती, ओबीसीचे सगळे प्रतिनिधी होते, त्या प्रतिनिधींच्या समोर सरकारने सांगितलेलं आहे, लिहून दिलेलं आहे, हाकेंच्या उपोषण झाल्यावर पण लिहून दिलेलं आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देणारच नाही आम्ही म्हणून. भुजबळ साहेब तर मंत्री आहेत, सरकारचा भागही आहेत. मग इतकं स्पष्ट असताना ओबीसीचा कोणता इंटरेस्ट दुखावला गेलेला आहे? कोणताही इंटरेस्ट दुखावला गेला नाही, कारण मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देणारच नाहीये ना सरकार. मग हे आंदोलन कशासाठी, मराठ्यांच्या विरुद्ध असे चेहरे येतात कशासाठी? हा प्रश्न तर आपण कधीतरी विचारला पाहिजे. आणि तो भुजबळांनाच विचारण्यासारखा आहे ना. उपटसुंबाला विचारून का उपयोग आहे? दुसरी गोष्ट, आत्ताची परिस्थिती काय आहे? समजा 9 नोव्हेंबरची परिस्थिती काय आहे? तर आता निवडणुकीचा काळ आहे आणि जरांगे पाटील काही निवडणुकीला उभे राहणार नाहीयेत. ते निवडणुकीला उभे राहिले असते, त्यांनी पक्ष स्थापन केला असता किंवा आघाडी निर्माण केली असती, त्यांचं सरकार निर्माण होण्याची शक्यता असली असती, तर असं म्हणता येऊ शकत होतं की ते स्वतः सरकार निर्माण करून, सरकार स्थापन करून मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देणार आहे, एक आशा निर्माण झाली असती ना. ती शक्यता तर आता संपलेली आहे. मग आता महाविकास आघाडीचं सरकार आलं उद्या, शक्यता तर दोन्ही आघाडीपैकी एकच येणार ना, कोणतरी युती येणार नाही तर हे येणार, आघाडी येणार. तर आपण शरद पवार, काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचं समजा आघाडी सत्तेत आली, ते तरी मराठ्यांना ओबीसीत आरक्षण देणार आहेत का? सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे ते काही देणार नाही. मग आता महायुतीच पुन्हा सत्तेवर आली तर ती देणार आहे का मराठ्यांना ओबीसीत आरक्षण? सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे की देणार नाही. मग आता महाविकास आघाडीचं सरकार येवो, नाही तर महायुतीचं सरकार येवो, नाही तर कोणाचंही सरकार येवो, मराठ्यांना पुढच्या 5 वर्षामध्ये ओबीसीत आरक्षण मिळणार नाही. ज्याला तुम्ही ओबीसीचा वाटा घेण्याची भूमिका म्हणताय त्या दृष्टीने विचार करतो. मग जर मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळणारच नसेल तर मग ओबीसीचा कोणता इंटरेस्ट दुखावला जातो? ओबीसीचे उपटसुंब नेते असे कशासाठी आकांड तांडव करतात? म्हणजे स्वतःला राजकीय नेता व्हायचं म्हणून महाराष्ट्राचं सगळं सामाजिक सौहार्द आणि सामाजिक ऐक्य तुम्ही डावावर लावणार का? याला काहीतरी प्रतिबंध झाला पाहिजे, याला पायबंद झाला पाहिजे की नाही? तर हे सांगायचं कुठे जाऊन? हा आक्षेप घ्यायचा कुठे, नोंदवायचा कुठे? तर त्याचं स्थान मला जे दिसलं ते छगन भुजबळ दिसले. आणि त्या कारणासाठी मी त्यांना जाऊन सांगितलं की हे तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की मराठ्यांना 50% आत ओबीसीत आरक्षण मिळण्याची पुढच्या 5 वर्षात काही शक्यता नाही आहे. मग ओबीसीचा कोणता हितसंबंध दुखावले जातात की तुम्ही मराठ्यांच्या नेत्यांना, मराठा समाजाला शिव्या देऊन देऊन एखादा नेता उभा राहतो? तर तुम्ही समाजाला, ओबीसीतल्या जाती समूहाला तुम्ही संदेश दिला पाहिजे की याचं काही कारणच नाही, आपल्याला ऐक्य बिघडवण्याचं काही कारणच उरलेलं नाहीये. याच्यावर सविस्तर चर्चा भुजबळांशी मला करायची होती.
हे तात्कालिक महत्वाचं कारण घडलं त्या दिवशी. आणि मी डायरेक्ट फोन केला, अपॉइंटमेंट घेतली आणि मी स्वतः गेलो. येवल्यामध्ये त्यांच्या संपर्क कार्यालयामध्ये माझ्याबरोबर संभाजीनगरचेच चांगले प्रगतिशील शेतकरी संजय पाटील भोसले सुद्धा होते. म्हणजे आम्ही तिघच होतो सगळ्या चर्चेमध्ये, त्यांच्या बाजूने कोणी नव्हतं. तर मुद्दा सांगायचा असा आहे की हाकेंना समज द्या, ओबीसीच्या नावाने जो नंगानाथ चाललेला आहे तो थांबवा, हा मला त्या ठिकाणी जाऊन मुद्दा मांडायचा होता आणि तो अतिशय महत्वाचा मुद्दा होता. दुसरी गोष्ट अशी आहे की आता संवादच बंद झालाय. ओबीसी मराठा किंवा सरकारशी संवाद. छगन भुजबळ साहेब मंत्री आहेत, एक प्रभावी नेता आहे महाराष्ट्रातला. मंत्री म्हणून, नेता म्हणून तर त्यांच्याकडे जाऊन आपण बोलू शकतो ना. आता भ्रष्टाचारी वगैरे तर कोणते, मग आपण काय असं प्रत्येक मंत्र्याचं हे बघणार का ते भ्रष्टाचारी भेटायला जाणार नाही? मग तर मुख्यमंत्र्याकडे जाणारच नाही आपण कधीच. म्हणजे जर भ्रष्टाचाराचाच आरोप करायचा असेल तर मग अजितदादाकडे जायचंच नाही का आपण बोलायला? म्हणजे असं राजकीय जेव्हा त्यांच्याकडे स्थान आहे, पद आहे, तर नागरिक म्हणून भेटायला जायला अडचण काय त्याच्यात? तर मुद्दा असा होता की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळणारच नाही. म्हणजे महाविकास आघाडी देऊ इच्छित नाही, महायुती देऊ इच्छित नाही. जरांगे पाटलांकडे मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण देण्याचा कोणताही फॉर्म्युला नाहीये. आणि मी पुन्हा मराठा समाजाला सांगतो, ओबीसी समूहाला पण मी सांगतो की अख्खे जरांगे पाटलांच्या म्हणण्याप्रमाणे 6 कोटी असलेला, तथाकथित 6 कोटी असलेला मराठा समाज जरी एका वेळेला महिनोन्महिने उपोषणाला बसला तरी ओबीसीत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही. हे सत्य समजून घ्या. आंदोलन कशासाठी, किती काळ, किती ताणावं, याचा आपण सगळ्यांनी साकल्याने विचार केला पाहिजे. तर मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण मिळणार नाही हे वास्तव स्वीकारल्यानंतर तरी सुद्धा मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही ना. प्रश्न शिल्लकच राहतो ना. मग प्रश्न हाही त्यांना विचारला पाहिजे, ओबीसीच्या नेत्यांना, जो की मी विचारला की तुम्ही म्हणताना ओबीसीत मराठ्यांनी येऊ द्यायचं नाही, तर मग सांगा ना मराठ्यांनी काय करायचं? त्यांनी आरक्षण नकोय का? मग त्यांना ते आरक्षण द्यावं लागेल ना. त्यांचा प्रश्न तर सोडवावा लागेल ना. आणि आरक्षण मिळण्याचे 2च अटी आहेत. ते पुरेसं असलं पाहिजे आणि सुरक्षित असलं पाहिजे. कोर्टात खेट्या मारायची गरज नसली पाहिजे. तर मग असं आरक्षण मराठ्यांना कसं मिळणार, याच्यावरही चर्चा करण्याची आवश्यकता होती आणि संवाद निर्माण करण्याची गरज आहे. आणि आरक्षणातलं मला कळतं, त्यामुळे मी असं कसं बोलतो याच्यावर कोणी शंका घ्यायची, बालिश बुद्धी दाखवायची काही गरज नाही. तेवढा तर अभ्यास नक्की आरक्षणाचा माझा आहे. त्यातल्या तांत्रिक बाबी, कायदेशीर बाबी, शक्यता, कोर्ट काय भूमिका घेतं, राजकीय नेते काय भूमिका घेतात, आंदोलक काय भूमिका, हे सगळं अभ्यासलेलंच आहे मी. वास्तव मी ते जगतोय ते. त्यामुळे किमान विश्वास ठेवायला पाहिजे की काय पर्याय असू शकतो. याच्यावर पर्यायाचा शोध घ्यावाच लागेल आपल्याला. तर त्याच्यासाठी चर्चा करायची. तर भुजबळ साहेब म्हणले आता 10% एसीबीसी दिलेला आहे. हो दिलंय म्हटलं, पण ईडब्ल्यूएस गेलं. आता ईडब्ल्यूएस मध्ये जो मराठ्यांसह समूह होता तो निघाला मराठा, तरी तेवढंच राहिलं ईडब्ल्यूएस. म्हणजे ईडब्ल्यूएस कमी समूहात लोकसंख्येला 10% आणि 30% समूहाला पण 10%, असं कसं काय? तर ईडब्ल्यूएसचे 2-4 दोष आहेत. एक म्हणजे ते राज्यापुरतंच आहे, ते कमी आहे, 10% आहे. ते त्याच्या आधारे मी या ईडब्ल्यूएस बद्दल का म्हणत होतो, हे टिकलं पाहिजे. मी म्हणत होतो, यात काही लपवण्यासारखं काही नाही आहे. पण हे का टिकावं असं वाटत होतं, तर शुक्रे कमिशनच्या अहवालाच्या आधारे केंद्रीय यादीमध्ये मराठ्यांचा समावेश होऊ शकतो एसीबीसी मध्ये 50%च्या आत. हे माझं मागणं असल्यामुळे ते चालू राहावं असं मला वाटत होतं. पण आता सरकारने असं डिक्लेअर केलं की ओबीसी आणि एसीबीसी वेगळे आहेत, त्यामुळे यांना केंद्रीय यादीत घालता येणार नाही. मग जर एसीबीसीच्या आधारे केंद्रीय यादीत जर मराठा जाणार नसेल, त्या आरक्षणाचा उपयोग काहीच नाही. मग ते 10% राहतं. आणि ते आज न उद्या सुप्रीम कोर्टाने जसा 5 मे 2021 निकाल दिलेला आहे की मराठा समाज आरक्षणाला पात्रच नव्हता, तर आता कसं काय द्यायचं आरक्षण म्हणून? ते एक तर 50%च्या वरचं आहे. सरकारने इथं कसंही टिकवलं तर ते सुप्रीम कोर्टात लटकणार आहे. पुन्हा बिना आरक्षणाचा समाज राहील आपला काही वर्ष, काही महिने.
मग हे पुन्हा टांगती तलवार का ठेवायची मराठ्यांच्या डोक्यावर? मग त्याच्याऐवजी ईडब्ल्यूएस आरक्षणच घटना दुरुस्ती करून आणखी 10% वाढवता येणार नाही का? जसं घटना दुरुस्ती केलेली आहे की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10% आरक्षण देता येईल, अशी घटना दुरुस्ती झालेली आहे. 103व्या घटना दुरुस्तीने हे त्याच्यामध्ये अनुच्छेद घातलेले आहेत घटनेमध्ये 15(6) आणि 16(6). तर मग तिथे 10% वाढविता येईल, त्याच्याऐवजी 20% शब्द घालून घेता येईल का नाही? तर शरद पवारांचं जी सूचना आहे की 75% ओबीसी आरक्षण वाढवा, त्या सूचनेला सुप्रीम कोर्टाचा विरोध आहे. जसं बिहारमध्ये वाढवण्यात आलं, 65% आरक्षण गेलं बिहारचं, 75 पण नाही, 65च. त्याच वेळेला हायकोर्टने ते रद्द केलं, पटना हायकोर्टने. ते आता सुप्रीम कोर्टात त्याला स्टे मिळाला नाही निर्णयाला हायकोर्टच्या, आणि ते पेंडिंग आहे. पण ते आरक्षण टिकणार नाही वाढवलेलं, कारण 9 जजेसच्या बेंचने जो 1992ला निर्णय दिलेला आहे इंदिरा साहनीचा, त्यावेळेला 50%च्या वर आरक्षण जाऊ नये साधारण परिस्थितीमध्ये, सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासच्या आरक्षणासह SC/ST आरक्षण मिळून एकूण आरक्षण जाऊ नये सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारे. 50%चा नियम त्यांनी कडक करून ठेवलेला आहे, आणि तो सुप्रीम कोर्टाने बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे असं मान्य केलेले. त्यामुळे जरी घटना दुरुस्ती करून जरी ती एक तर घटनेमध्ये मर्यादा नाहीये, ती दुरुस्ती करायची म्हणजे त्यासाठी खास शब्द घालावे लागतील 15(4) आणि 16(4) मध्ये, आणि मग ते इतके परमनंट होतील की मग आरक्षणाला पुन्हा रिव्ह्यू घ्यायचा पण प्रश्न उरणार नाही. त्यामुळे ते जे आरक्षणाची मर्यादा आहे ती घटना दुरुस्ती करून जरी वाढवली तरी सुप्रीम कोर्ट त्याच्या आड येणार, कारण इंदिरा साहनी या 9 जजेसच्या बेंचचा तो निकाल आहे, आणि तो लँडमार्क जजमेंट म्हणून मान्य केला गेलेला, आणि तो अनेक जजमेंटमध्ये रेफर झालेला निर्णय आहे. तर 50%ची मर्यादा जर 75% केली, शरद पवार साहेब म्हणतात तसं, तर ती सुप्रीम कोर्टात टिकण्याची शक्यता फार कमी आहे, नाहीच आहे. म्हणजे त्याच्या उलट सुप्रीम कोर्टाचा आताचा दृष्टिकोन इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लासेसच्या आरक्षणाला सपोर्ट करण्याचा आहे, आणि ऑलरेडी 10% वाढवता येण्याला मान्यता दिलेली आहे. ती घटना दुरुस्ती अफेल झाली, म्हणजे मान्य झालेली आहे. त्यात आणखी 10% वाढ करता येऊ शकते, आणि ती घटना दुरुस्ती करायला भाजपचं केंद्रीय सरकार तयार होऊ शकतं, कारण त्यांना ओबीसीत मराठ्यांना घालायचं नाही एवढाच त्यांचा मुद्दा आहे. मराठ्यांना आरक्षण वाढवून द्यायचं नाही असं काही भाजपचा मुद्दा नाही आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांना हे बोलायला मी गेलो होतो की तुम्ही म्हणताना मराठ्यांनी ओबीसीत येऊ नये, तर मग त्यांना सुरक्षित आणि पुरेसं आरक्षण देण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? तुम्ही पण काहीतरी केलं पाहिजे ना, का नुसता विरोध करून तुम्ही थांबणार आहात? आणि सुदैवाने त्यांनी मान्य केलं की ईडब्ल्यूएस मध्ये वाढून मागणं सहज शक्य आहे, आणि इलेक्शनच्या निकालानंतर जर सत्तेत आम्ही गेलो तर नक्की आम्ही त्याच्याबद्दल पॉझिटिव्हली भूमिका घेऊ, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. आणि माझं पुन्हा सांगणं आहे की घटनात्मक दृष्ट्या ईडब्ल्यूएस आरक्षण हे सुरक्षित आरक्षण राहणार आहे, फक्त ते पुरेसं झालं पाहिजे. ते 20% जर वाढ झाली तर मराठा समाजाचा दीर्घ काळामध्ये फायदा होणार आहे. ओबीसीच्या आरक्षणाला चॅलेंज झालेला आहे ऑलरेडी, ओबीसीच्या कायद्यांना चॅलेंज झालेला आहे. त्यातला तर मुख्य चॅलेंज करणारा मी पण आहे, राजेंद्र कोंडरे पण आहेत. विजय घोगरेच्या केसच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात केस पेंडिंग आहे. त्यामुळे उद्या ओबीसीचं आरक्षण एखाद्या वेळेला कोर्टात जाऊ शकतं, ईडब्ल्यूएस नाही जाणार ना. ते सुरक्षित आरक्षण राहणार आहे, दीर्घकाळ राहणार आहे, आणि ते आरक्षण घेणं एकदम सोपं आहे, त्याला व्हॅलिडिटीची गरज नाही आहे. त्याच्यामध्ये जी केंद्रीय पातळीवर 5 एकर शेतीची अट आहे ती सुद्धा काढता येऊ शकते, ती काही महाराष्ट्रात ती नाहीच आहे ती अट. त्यामुळे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ईडब्ल्यूएस आरक्षण हे अत्यंत सुरक्षित, घटनात्मक आणि पुरेसं मिळालं तर मराठ्यांना फायदा होणार आहे त्याचा, आणि सगळा मराठा समाज पुन्हा एक येणार आहे. हे करत असताना जे कुणबी म्हणून फायदे मिळतात ते चालूच राहणार आहे. ज्यांच्याकडे कुणबीच्या नोंदी आहेत त्याच्या आड कोणीही येऊ शकत नाही, याच्यात काही शंका घ्यायचं काही कारण नाही.
ते आरक्षण जसं चालू आहे इतर ओबीसींचं, माळी समाजाचं, वंजारी समाजाचं, धनगर समाजाचं, तसं ते पण चालू राहणार आहे, कुणबीचं पण. त्याच्यात कोणाचं काही भुजबळांनी काही त्याला विरोध केला तर आपण सहन करणार असं काही नाही. हा मुद्दा लक्षात घ्या की हा सुद्धा EWS आरक्षण वाढवून घेण्यासाठी त्यांनी पॉझिटिव्हली भूमिका घेतलेली आहे. आणि आपल्याला नको त्यांचे उपकार अशापैकी मी नाही विचार करत, म्हणजे असा विचार करणारा मी नाही आहे. शेवटी आपल्याला मराठा समाजाच्या भल्याचा विचार करायचा, व्यक्तिगत मानपानाचा काही तिथे विषय नाही. होत असेल मराठा समाजाचं भलं तर भुजबळांशी भेट घ्यायला मला काही कमीपणा वाटायचं काही कारण नाही. याच्यानंतरचा एक मुद्दा येतो की त्यांचं जे म्हणणं आहे ओबीसी समूहाचं की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, आणि राहुल गांधी पण म्हणतात, शरद पवार साहेब पण म्हणतात झाली पाहिजे, याला मराठा समाजाचा विरोध असण्याचं काही कारण नाही. उलट मराठा समाजालाच जास्ती आवश्यक वाटते की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे. जातीनिहाय जनगणना होत असताना सबंध अभ्यास होतो, समग्र अभ्यास होतो, समूहाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती रेकॉर्डवर येते, आणि प्रत्येक जातीची लोकसंख्या समोर आली की कोणाचा किती वाटा हे समजायला लागतं. फक्त त्यात एक बारकावा आहे की हे कशासाठी जातीनिहाय जनगणना मागतात, तर राजकीय प्रतिनिधित्वाची लढाई उद्या सुरू होणार आहे त्याच्यासाठी मागतायत. पण तरी मराठ्यांना त्याचा काही प्रॉब्लेम नाही, कारण मराठा समाजाची संख्या जास्तीच आहे. ती 1% मागे पुढे झाल्याने मराठा समाजाचं कोणतंही नुकसान होणार नाही. त्यामुळे मी त्यांना सांगितलं की जातीनिहाय जनगणनेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे. फक्त ते केलं म्हणजे काम संपत नाही. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावाच लागेल तरी सुद्धा. त्याच्याने काही शरद पवार साहेब म्हणतात तसं प्रश्न सुटणार नाही. हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. चौथा एक आणखी महत्वाचा मुद्दा आहे, तो सुद्धा एक नागरिक म्हणून मला जास्ती महत्वाचा वाटतो. म्हणजे आता भाजप महायुती सत्तेवर येईल का काँग्रेस आणि त्यांची महाविकास आघाडी सत्तेवर येईल हे आज सांगता येणार नाही. पण कोणी सत्तेवर आलं तरी महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठ्यांचा खूप मोठा वाद पेटला आहे, असं एक नॅरेटिव्ह तयार केलं गेलेलं आहे. ते नॅरेटिव्ह आपल्याला खोडलं पाहिजे की नाही. म्हणजे इलेक्शनमध्ये मतदान होताना ते ओबीसी जाती समूह असो की मराठा समाज असो, असं काही प्रत्येकाची जात बघून मतदान करीत नसतो. तर एक सामूहिक राग असतो किंवा सामूहिक त्याचं आकलन असतं किंवा सामूहिक परीक्षण असतं. म्हणजे भाजप उद्या हरलं किंवा महायुती उद्या हरली तर त्याची कारणं त्यांनी पक्ष फोडाफोडी करतात, त्यांचं सरकार कार्यक्षम नाही, आर्थिक घडी राज्याची विस्कटली, ते जातीवाद करतात, काही त्याला अनेक कारणं असू शकतात. ती सर्वांची मिळून भूमिका असते म्हणून ते पडेल. ते काय केवळ मराठ्यांनी म्हणलं पाडायचं म्हणून थोडी पडणार आहे. दुसरी गोष्ट अशी की पडायचंच असेल तर आजच एक बातमी आलेली आहे की 269 मतदारसंघामध्ये भाजपच्या विरोधात सपोर्ट करण्याचं मुस्लिम मौलवींनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे भाजप पडेल तर काय फक्त मराठ्यांनी म्हटलं म्हणून पडेल का? ते तर मुसलमानांच्या एक गठ्ठा मतामुळे पण पडणार आहे. त्यामुळे मराठा समाजाने ओबीसीच्या विरुद्ध भूमिका घेतली म्हणून मराठ्यांनी ओबीसीला काही म्हणजे पाण्यात पाहायला सुरू केलं. ओबीसीनी मराठ्यांच्या विरुद्ध भूमिका घेतली म्हणून त्यांनी भाजपला निवडून द्यायचं ठरवलं. या गोष्टींना काही अर्थ नाही आहे. ओबीसी मराठा वाद लावण्याचा जो राजकीय प्रयत्न होतो तो प्रयत्न होऊ नये म्हणून ओबीसीच्या सर्वोच्च नेत्याला जाऊन भेटून संवादाची प्रक्रिया सुरू केली गेली पाहिजे. महाराष्ट्रातला जो जातीवादी रंग निवडणुकांना दिला जातो त्याला प्रतिबंध झाला पाहिजे. हा याच्यातला एक नागरिक म्हणून मला वाटलेला विषय होता, तोही मी त्यांच्याशी बोललो आणि हे थांबलं पाहिजे असा मी आग्रह त्यांच्याशी केलेला आहे. आणि निवडणुकीच्या आधी ते बोलणं महत्वाचं होतं. निवडणूक झाल्यावर कोण विश्वास ठेवील जर उद्या भाजपचं सरकार आलं तर? ओबीसीवाले म्हणतील आमच्यामुळे आलं. उद्या महाआघाडीचं सरकार आलं तर मराठा म्हणतील आमच्यामुळे आलं. तुमचं काही हे नाही. म्हणजे फुकट फाकट ओबीसी मराठ्यांमध्ये राजकीय वाद सुरू होतील जे की प्रत्यक्षामध्ये नाही सुद्धा. त्यामुळे जातीच्या आधारावर राजकारण न होता मुद्द्याच्या आधारावर राजकारण झालं पाहिजे. आणि ओबीसी मराठ्यांमध्ये उगा हरियाणाचा रिझल्ट आला म्हणून मराठा जाट तिथं ओबीसी आणि जाटांचं लावून दिलं सगळ्यांनी पत्रपंडितांनी. तसं महाराष्ट्रात होऊ नये उद्या म्हणून हे कुठेतरी ओबीसी मराठा विषयाकडे निवडणूक न जाता
मुद्द्याकडे जावी आणि जे काय सामूहिक जनमत असेल त्याच्या आधारावर सरकार निवडलं जावं अशी माझी भूमिका आहे. ती मला शेअर करायची होती ओबीसीच्या नेत्याबरोबर. तोही त्या मीटिंगचा एक महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा होता. साधारण तासभर आमची चर्चा झाली. अतिशय मोकळे मनाने चर्चा झाली आणि बरोबरीच्या नात्याने चर्चा झाली. त्यामुळे मला भुजबळ साहेबांना मी भेटलो, अचानक भेटलो, विषय घेऊन भेटलो आणि सामाजिक हितासाठी भेटलो, यात कोणताही संदेह नाही. मला भेट झाली याचा खूप आनंद आहे. कोणी मला कितीही ट्रोल केलं तरी मला त्याचा काही फरक नाही, कारण मी चांगल्या हेतूने, मराठा समाजाच्या आणि एकूण समाजाच्या हिताच्या हेतूने मी छगन भुजबळांना भेटलो आणि संवादाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. आणि हेही शेवटी आमचं बोलणं झालंय की आपण वारंवार असे मराठा समाज, ओबीसी समाज आणि सगळ्या समूहाने सामाजिक ऐक्याच्या दिशेने, सामाजिक प्रश्नांच्या दिशेने, आर्थिक प्रश्नांच्या दिशेने चर्चा करण्यासाठी भेटत राहिलं पाहिजे आणि संबंध प्रस्थापित करत राहिलं पाहिजे. दुरावा ठेवण्याचं काही कारण नाहीये, कारण चर्चेने, सामोपचाराने आणि संवादाने प्रश्न सुटू शकतात. याच्यावर आमचं दोघांचंही एकमत झालं, हे मला विशेष नमूद करावंसं वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की मला जी भुजबळ साहेबांची भेट घेण्याची बुद्धी झाली किंवा मी तो प्रयत्न केला, ते नक्कीच भविष्य काळामध्ये ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये जे काय एक दरी, काल्पनिक दरी निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न करतात. जरांगे पाटील तर वारंवार सांगतायत की असं कुठेही गाव पातळीवर मराठा समाज आणि ओबीसी समाज वेगळे आहेत असं दिसत नाही. वस्तुस्थिती अशीच आहे, दिसत नाही. पण लक्ष्मण हाकेसारखे कोणी जर सामाजिक ऐक्य बिघडवण्यासाठी कोणी प्रयत्न करत असतील, तेही थांबलं पाहिजे. आणि राजकीय स्वार्थासाठी कोणी समाजाचा बळी देत असेल, तेही थांबलं पाहिजे. हाच एक माझा त्यातला व्यापक उद्देश होता आणि म्हणून मी खरं म्हणजे ती भेट घेतली. अर्थातच आपण जे भेटीचे मुद्दे जे सांगितलेले आहेत ते नक्कीच अत्यंत योग्य आहेत. मराठा आणि ओबीसी हा वाद खरं तर असायला नको. मराठा ओबीसी वादाचा फायदा राजकीय पक्षांना वाद निर्माण करण्यात होऊ नये, ह्या सगळ्या भूमिका अत्यंत योग्य आहे. हा व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय शिवराय.